क्या आज निवेदन दिया? आज हमने कलेक्टर साहब को निवेदन दिया है। औरंगजेब की जो कब्र हमारे खुलताबाद में है, वहाँ पे किसी तरह की सजावट अगर होगी तो उस सजावट को नष्ट किया जाए। दूसरी, कोई भी सरकारी खर्चा उस सजावट के ऊपर नहीं किया जाएगा। तीसरा जो मुद्दा हमने रखा है कि जो भी हमारे स्कूल है, वहाँ की जो सहल है वहाँ पे आयोजित की जाए, क्योंकि हमारे जो आने वाली पीढ़ी है उनको ये इतिहास समझना चाहिए कि हमने किसको मारा है। चौथी जो मांग हमने आज उनके पास की है कि यहाँ पे हम एक बोर्ड लगाएंगे जिसके ऊपर लिखा जाएगा कि आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला है। जो हमको खत्म करने आया था वो खुद ही यहाँ पे गाड़ा गया है। ये चौथी मांगनी है। और पांचवी मांगनी हमने रखी है कि यहाँ पे एक सीसीटीवी लगाया जाए, जिसके कारण यहाँ पे अगर कोई वहाँ पे फूल हार या कोई चादर चढ़ाने का प्रयास करे तो उसके ऊपर देशद्रोह का गुना दाखिल हम करेंगे और सरकार करेगी। ये मांगनी हमने सरकार के पास रखी है। अगर ये मांगनी मान्य नहीं हुई तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना वहाँ पे खुद चल के जाएगी और जो सजावट है उसको निकाल फेंकेगी। या मागणीसाठी आपण तिथे सीसीटीव्ही फुटेज लावावं, जेणेकरून उद्या कुठलीही अडचणी निर्माण होणार नाही. सर्वात महत्त्वाची मागणी सर, तिथली सजावट असेल तर ती रद्द करा. याच्यानंतर कुठलाही सरकारी काम तिथे नको. मुळामध्ये मी ज्यावेळेस तिथली माहिती काढली सर, तिथं पोलीस संरक्षण आणि सगळे अधिकारी वगैरे लोक तिथे आहेत. माझ्या सरकारचा, माझ्या देशाचा खर्च त्या कबरीवर खर्च होतोय. तिला ऍज इट इज कंडिशन मध्ये सोडण्यात यावा ही मागणी पक्षाकडनं आम्ही आपल्यापर्यंत करतोय. आपण ही मागणी पूर्ण करावी ही विनंती असेल सर. कृपया आपण आणि आपली सर्वांची माफी मागतो थोडंसं बैठकीमध्ये आम्हाला डिस्टर्ब करतो. तर मी 5 मुद्दे याच्यामध्ये मांडलेले आहेत जे परवा दिवशी राजकारणी सभेमध्ये मांडले. त्या मुद्द्याला धरून आम्ही आपल्याकडे आलेलो आहोत. गौरी जवळचं ती सजावट अट आहे सर, आणि ती कृपया आपण मान्य करावी. दुसरी गोष्ट आम्ही तिथं सांगितलंय, तिसरा मुद्दा की सर्व शाळेतील शैक्षणिक मुलांच्या शैक्षणिक सहली तिथं आयोजित करण्यात याव्या. ज्या मराठ्यांना मारण्यासाठी औरंगजेब जिथं आला होता त्याची माहिती मुलांपर्यंत पोहोचणं गरजेचे आहे. त्याच्यासाठी तिथे शैक्षणिक सहली काढण्यात याव्या आणि याचा आदेश आपण सरकारी स्तरावर काढावा यावी मागणी आपल्यापर्यंत करतोय. सर, तिथे एक चौथा बोर्ड आपल्याकडनं लावण्यात यावा, ज्याची मागणी राजसाहेबांनी भर सभेमध्ये केली होती की आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला, हा बोर्ड तिथे लावण्यात यावा. ही मागणी आपली चौथी करतोय. आणि सर, या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावा, ही मुख्य मागणी आम्ही करतोय. ज्याचं कारण असं आहे सर की जेणेकरून त्या कबरीवर कोणी फुल चादर अर्पण करायला आलं आणि आमच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न करायला जर तिथं कोणी आला तर त्याला आपल्याकडनं प्रतिबंध करण्यात येईल आणि देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी आपण तिथं सीसीटीव्ही फुटेज लावावं, जेणेकरून उद्या कुठल्याही अडचणी निर्माण होणार नाही. सर्वात महत्वाची मागणी सर, तिथली सजावट असेल तर ती रद्द करा. त्याच्यानंतर कुठलाही सरकारी काम तिथे नको. मुळामध्ये मी ज्यावेळेस तिथली माहिती काढली सर, तिथं पोलीस संरक्षण आणि सगळे अधिकारी वगैरे लोक तिथे आहेत. माझ्या सरकारचा, माझ्या देशाचा खर्च त्या कबरीवर खर्च होतोय. तिला ऍज इट इज कंडिशन मध्ये सोडण्यात यावा ही मागणी पक्षाकडनं आम्ही आपल्यापर्यंत करतोय. आपण ही मागणी पूर्ण करावी ही विनंती आपल्याला सर.